सरकारचं हे खाते वाटप अखेर जाहीर झालेलं आहे। मागच्याच रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडलेला होता आणि त्यानंतर आता आज अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर हे खाते वाटप जाहीर झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत राज्याचे, गृह खातं त्यांनी आपल्याकडे ठेवलेलं आहे। तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं देण्यात आलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे, धनंजय मुंडे यांच्याकडे देखील खाते वाटप झालेले आहे। यामध्ये महसूल, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे खातं देण्यात आले, तर राधाकृष्ण पाटील यांच्याकडे जलसंपदा गोदावरी कृष्णा हे खातं जे आहे ते देण्यात आलेलं आहे। तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं असणारे, पुन्हा एकदा ते त्या खात्याचा कारभार सांभाळतील। तर यावेळेला वनमंत्री आहेत गणेश नाईक, गिरीश महाजन असणारे जलसंपदा खात्याचे मंत्री, तर भरत गोगावले यांना रोजगार हमी योजना हे खातं देण्यात आलेलं आहे। संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय खातं देण्यात आलेलं आहे। तर दादा भुसेंकडे शालेय शिक्षण, तर संजय राठोड यांच्याकडे देखील खातं देण्यात आलेलं आहे। संजय राठोड यांच्याकडे मृदा परीक्षण हे खातं देण्यात आलेलं आहे, तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं देण्यात आलेलं आहे आणि पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण हे खातं देण्यात आलेलं आहे। त्यासोबतच पशुसंवर्धन खातं सुद्धा पंकजा मुंडे यांच्याकडे असणार आहे। अतुल सावे यांच्याकडे कोणतं खातं देण्यात आलेलं आहे? ओबीसी विकास हे खातं अतुल सावे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। तर मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास मंत्री असतील। दादा भुसे जे मागच्या वेळेला शिक्षण खातं होतं केसरकरांकडे, ते यावेळेला दादा भुसे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्री ते असणारे, चंद्रकांत पाटील हे उच्च तंत्र शिक्षण मंत्री असणारे, तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हे खातं देण्यात आलेलं आहे। तर चंद्रकांत पाटील उच्च तंत्र शिक्षण खात्याचा कारभार पुन्हा एकदा सांभाळणार आहेत। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री आहेत ते, त्यांनी गृह खात्याचा कारभार आपल्याकडेच ठेवलेला आहे। खरं तर गृह खात्याच्याच मुद्द्यावरून काहीशी कोंडी होती सुरुवातीला, मात्र आता गृह खातं भाजपनं आपल्याकडेच ठेवलेलं आहे हे स्पष्ट होत आहे। देवेंद्र फडणवीस यांनी गृह खातं आपल्याकडेच ठेवलेलं आहे। तर अशोक उईके यांच्याकडे आदिवासी कल्याण खातं देण्यात आलेलं आहे, तर शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन खातं देण्यात आलेलं आहे। राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झाले, यामध्ये देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असणार आहेत। एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलेलं आहे, तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आलेलं आहे। तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचं खातं असं महसूल खातं आलेलं आहे। गुलाबराव पाटील हे पुन्हा एकदा पाणी पुरवठा खात्याचा कारभार सांभाळणार आहेत। तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हे खातं देण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा महायुती सरकारचं खातेवाटप आपण पाहतोय। तर आशिष शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान सोबतच सांस्कृतिक खात्याचा सुद्धा कारभार असणार आहे। दत्ता भरणे यांच्याकडे क्रीडा खातं असेल, सोबतच योग कल्याण हे खातं असेल। महिला बाल कल्याण खात्याचा कारभार पुन्हा एकदा अदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे। तर शिवेंद्रराजे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम हे खातं असणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्याकडे शेती हे खातं देण्यात आलेलं आहे, कृषी खातं देण्यात आलेलं आहे, तर ग्रामीण विकास हे खातं जयकुमार गोरे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। तर महायुती सरकारचं हे खाते वाटप आहे। दादा भुसे यांच्याकडे यावेळेला शिक्षण खात्याचा कारभार असणार आहे। शालेय शिक्षण हे खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। मृदा परीक्षण हे खातं संजय राठोड यांच्या वाट्याला आलेलं आहे। उदय सामंत हे पुन्हा एकदा उद्योग खात्याचा कारभार पाहणार आहेत। तर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा असणार आहेत। पंकजा मुंडे यांच्या वाट्याला पर्यावरण हे खातं आलेलं आहे, तर ओबीसी विकास हे खातं यावेळी अतुल सावे यांच्या वाट्याला आलेलं आहे। तर महायुती सरकारचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे। मागच्या रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडलेला होता, त्यानंतर आजच राज्यपालांकडे याबाबतची यादी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर आता अखेर महायुती सरकारचं हे खाते वाटप आपण पाहतोय। हिवाळी अधिवेशनानंतर खातेवाटप होणार ही बातमी TV9 मराठीने दिली होती आणि त्यानुसार आता हे खातेवाटप झालेलं आहे। आजच हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलेलं आहे आणि त्यानंतर खातेवाटपाची यादी जी आहे ती आता जाहीर करण्यात आलेली आहे। कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं हे आपण स्क्रीनवर पाहतोय। तर प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खात्याचा कारभार असणार आहे। याच्याबाबत म्हणजे हे संभाव्य खाते वाटप असू शकतं अशी माहिती TV9 मराठीने दिलेली होती। सेनेच्या काही मंत्र्यांच्या संभाव्य खाते वाटपाची बातमी आम्ही सांगितलेली होती, त्यात प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खातं असू शकतं असं आम्ही म्हटलेलं होतं आणि ते तंतोतंत तशाच प्रकारचं खाते वाटप असल्याचं आता समोर येत आहे। गणेश नाईक यांना वनमंत्री हे खातं देण्यात आलेलं आहे। आशिष शेलार यांच्या वाट्याला आता माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक ही खाती देण्यात आलेली आहेत, तर दत्ता भरणे यांच्या नावे आता क्रीडा आणि योग कल्याण ही खाती देण्यात आली। महिला व बाल कल्याण हे खातं आदिती तटकरे यांच्याकडे गेलेलं आहे, तर शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग हे खातं देण्यात आलंय।
तर महायुती सरकारचं हे खाते वाटप आहे. अशोक उईके हे आदिवासी विकास मंत्री आहेत. माणिकराव कोकाटे हे अत्यंत महत्त्वाचं असं कृषी खातं सांभाळणार आहेत. तर पंकजा मुंडे यांच्या वाट्याला या वेळेला पर्यावरण हे खातं आलेलं आहे. सोबतच पशुसंवर्धन हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं खातं पंकजा मुंडे यांच्या वाट्याला आलेलं आहे. तर आशिष शेलार यांच्या वाट्याला माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक घडामोडी हे खातं आलेलं आहे. तर दत्तात्रय भरणे यांच्या वाट्याला क्रीडा व योग कल्याण हे खातं देण्यात आलेलं आहे. आदिती तटकरे यांच्या वाट्याला महिला बालविकास हे खातं आहे. तर शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावे आता सार्वजनिक बांधकाम खातं हे देण्यात आलेलं आहे. तर नरहरी झिरवाळ यांच्याकडे ते FDA मंत्री असणार आहेत, म्हणजे अन्न औषध प्रशासन मंत्री असणार आहेत नरहरी झिरवाळ. सोबतच संजय सावकारे हे टेक्सटाईल पाहणार आहेत. दुसरीकडे संजय शिरसाट यांच्या वाट्याला सामाजिक न्याय खातं आलेलं आहे. तर प्रताप सरनाईक यांच्या वाट्याला परिवहन खातं आलंय. संजय राठोडे माती आणि पाणी संवर्धन मंत्रालय पाहणार आहेत. मंगल प्रभात लोढा हे कौशल्य विकास मंत्रालय पाहणार आहेत. तर नरहरी झिरवाळ यांच्याकडे आता अन्न औषध प्रशासन खातं आलेलं आहे. तर वस्त्रोद्योग हे खातं जे आहे ते संजय सावकारे यांच्याकडे आहे. तर संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय खात्याचा कारभार असणार आहे. तर प्रताप सरनाईक हे परिवहन खातं सांभाळतील. तर महायुती सरकारचं हे खाते वाटप आहे. अनेक ठिकाणी खांदे बदल झाल्याचं सुद्धा आपण पाहतोय. मात्र अजित पवारांकडचं अर्थ खातं कायम ठेवण्यात आलेलं आहे. सोबतच त्यांना राज्य उत्पादन शुल्क खात्याचं सुद्धा महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खात्यासोबतच गृहनिर्माण खातं सुद्धा देण्यात आलेलं आहे. खरं तर याच दोन खात्यांवरून थोडंसं हे होतं, राष्ट्रवादीकडून सुद्धा मागणी केली जात होती. मात्र आता अर्बन डेव्हलपमेंट आणि हाऊसिंग म्हणजेच गृहनिर्माण आणि नगरविकास ही दोन्ही खाती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे असणार आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री असतील एकनाथ शिंदे. तर गणेश नाईक हे वनमंत्री असणार आहेत. कोणाला कोणतं खातं मिळालेलं आहे आपण पाहतोय. सध्या गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा खातं देण्यात आलेलं आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे सध्या यांच्याकडे महसूल हे खातं देण्यात आलेलं आहे. तर